नमस्कार श्रोते हो. या वर्षीचे करंडक विजेते COEP सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. यंदा आमच्या महाविद्यालयाने 10 वैयक्तिक पारितोषिकांसह फिरोदिया करंडक पटकावला. संघाने जिंकलेली वैयक्तिक पारितोषिके पुढील प्रमाणे: लेखन प्रथम सजल चव्हाण, दिग्दर्शन द्वितीय आशय वाळंबे, नेपथ्य प्रथम चैतन्य काणे, अभिनय पुरुष गट प्रथम अमीर आजगावकर, ऑर्केस्ट्रा द्वितीय, ग्रुप डान्स द्वितीय, पाश्चात्य गायन प्रथम साहिल गोखले, बॉल डान्स प्रथम अमित जवादे व अमृता पाटील, सूरवाद्य बासरी प्रथम आलाप पटवर्धन आणि फॉर्मेशन द्वितीय. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सादर करीत आहे समयवर टाळी. विद्यार्थी लेखिका सजल चव्हाण, विद्यार्थी दिग्दर्शक आशय वाळंबे, संगीत संयोजन रोहन हंगेकर, नृत्य संयोजन राधिका जगताप, स्वाती तिवारी व शमीक आगा, नेपथ्य संकल्पना व आरेखन जुई चितळे, श्वेता सगरी, सुप्रिया नाईक व सिद्धार्थ जोशी. सादर करीत आहोत समयवर टाळी. मन आणि बुद्धी माणसाच्या विचार प्रक्रियेचे सूत्रधार. या दोघांना समजावं, दोघांच्याही संगनमतानं पुढे जाणं म्हणजे खरं तर तारेवरची कसरत. मनासारखं वागताना प्रत्येक वेळी बुद्धीप्रमाणे चालता येतच असं नाही, आणि बुद्धी म्हणेल त्या दिशेनं मनालाही धावता येईलच असंही नाही. माणूस त्याच्या जन्माबरोबरच एक जातीवंत द्वंद्व घेऊन येतो. मन आणि बुद्धी या दोघांमधलं द्वंद्व न संपणारं, माणसाला जगायला शिकवणारं. चाचू जागे, देखो पकड़ो यारो घड़ी के कांटे भागे. चंदा मामा सो गए, सूरज चाचू जागे, देखो पकड़ो यारो घड़ी के कांटे भागे. एक कहानी खत्म तो दूजी शुरू हो गई मामू. सुबह हो गई मामू मामू मामू, सुबह हो गई मामू मामू रे मामू. चंदा मामा सो गए, सूरज चाचू जागे, देखो पकड़ो यार घड़ी के कांटे भागे. चंदा मामा सो गए, सूरज चाचू जागे जागे.
के जोड़े सबको ये चिंता है। जीवन है एक बैंक पल पल को गिनता है। देखो अपने प्यार की सेविंग जमा हो गई मामू। सुबह हो गई मामू मामू मामू, सुबह हो गई मामू मामू रे मामू। चंदा मामा सो गए, सूरज चाचू जागे, देखो पकड़ो यारो, घड़ी के कांटे भागे। चंदा मामा सो गए, सूरज चाचू जागे, देखो पकड़ो यारो, घड़ी के कांटे भागे। ऐसे हंसते जाएं जब कोई रोता है, किसी का दिल जो तोड़े कैसे वो सोता है। कैसे हंसते जाएं जब कोई रोता है, किसी का दिल जो तोड़े कैसे वो सोता है। हाँ मैं तेरे आंसू पोंछूं, अरे रुमाल देना मामू। सुबह हो गई मामू मामू मामू, सुबह हो गई मामू मामू रे मामू। चंदा मामा सो गए, सूरज चाचू जागे, देखो पकड़ो यारो, घड़ी के कांटे भागे। चंदा मामा सो गए, सूरज चाचू जागे, देखो पकड़ो यारो, घड़ी के कांटे भागे। एक कहानी खत्म तो दूजी शुरू हो गई मामू। हो आई, अगं आत्ताच झालं जेवण. काय जेवायला? गवार बघ ना. हो, उकडीचे मोदक 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 मोदक. घरच्या जेवणाची खूप आठवण येते गो. काय या पीएल मध्ये घरी? नको नको नको. नाही अगं, या पीएल मध्ये खरंच शक्य नाही. आता का काय? नेहा 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 मी थांबले. नेहमीच येतो ना पीएल तुझ्या घरी. हो हो आई, मला मान्य ओरल संपल्याय, पण आता यावेळी प्रोजेक्टचं एक खूप काम आहे. शिवाय शेवटची सेम आहे ना, डिस्टी मेंटेन करायला नको. अगं आई, परीक्षा संपली ना की लगेच घरी येतो आणि तुला सगळं सांगतो. मग काय, कंपनीची जॉईनिंग डेट येईपर्यंत घरीच असेल. हो हो, अभ्यास अगदी छान चालला. नाही, जास्त जागरण नाही करणार. तू काही काळजी करू नकोस. चल बाय. हे काय होतं? मनाला आवर घातला. मनाला आवर घातला. काय तर म्हणे डिस्ट्री ओरल्स प्रोजेक्ट. एवढंच होतं ना तर मग नेहा नावाचा नवीन प्रोजेक्ट हाती घेतलाय. हेही सांगायचं ना घरी. ही काय घरी सांगायची गोष्ट आहे का? नाही तर काय? का नाही का नाही? आणि हा काय नेहाला सांगणार? हा काय नेहाला सांगणार? चल रे जरा. म्हणे काय नेहाला सांगणार. सांगतोस तुला. आलास. हॅलो. सगळी केस आता बाहेर काढ. सेटला. सेंट मारतायचा हे. रेड रोज. वा वा वा. अरे काय सांगतोय? गप्प बसा. तुम्ही कोण? अरे डोकं वापर थोडा आता. ओरल प्रोजेक्ट डिस्टी लक्षात आहे ना? हो ग, लक्षात आहे. सारखं मनाप्रमाणे वागायचं. बुद्धीचं काही ऐकायचंच नाही ठरवलंय ना. कळतंय ग. फायनल सेम, जॉईनिंग, ट्रेनिंग, गुड. कष्ट, ओव्हर टाइम, स्ट्रेस, प्रमोशन. हो रे. मग सुखी स्टेबल लाईफ, सगळी स्वप्न साकार. रिटायरमेंट नंतर बाबांना हवा तसा पुण्यात बंगला, आईची स्वयंपाकघरातून सुट्टी, आणि मला मला मनाप्रमाणे वागण्याची मोकळी. नाईलाजास्तव अर्धवट राहिलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण. नवीन वाटा, नवीन क्षितिज, अपॉर्च्युनिटीज, चॅलेंजेस, अचीवमेंट. सोशल स्टेटस, रेकग्निशन, स्टँडिंग आणि जो भी चाहूं वो मैं पाऊं.
जिंदगी में जीत जाऊं, चांद तारे तोड़ लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। चांद तारे तोड़ लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। शान से रहूं सदा, मुझ पे लोग हो फिदा, हसीनाएं भी दिल हो खोती, दिल का ये कवल खिले, सोने का महल मिले, बरसने लगे हीरे मोती। ये मान जा ऐ खुदा, इतनी सी है दुआ, मैं ज्यादा नहीं मांगता, मैं ज्यादा नहीं मांगता। सारी दौलत, सारी ताकत, सारी दुनिया पर हुकूमत, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। भाडं मेसचे 1200, एक्झाम फी 400 आणि मोबाईलचे 350 म्हणजे 3450. हो 3450च. मग 50 रुपये कुठे खर्च झाले आठवत कसं नाहीये. ए डोक्याला ताण नको देऊस ना उगाच. झाले असतील कुठेतरी खर्च. च्या आईला आधी पैसे खर्च करायचे आणि मग रडत बसायचं. सगळं मनासारखं केल्यामुळे एवढे पैसे खर्च झालेत ना. मग आणि पैसे खर्च झाल्याचं दुःख मुळीच नाहीये मला. पण हिशोब लागले नाहीत ना की चिडचिड होते. 50 रुपये. हा आठवलं. विसरलं. हे असं काय होतंय. आत्ता तर आठवलं होतं आणि आता काहीच सुचत नाहीये. साधं सोपं गणित आणि सुटत कसं नाही. सगळीच गणित इथून सुटत नाही. काही गणित इथूनच सोडवावी लागतात. सोडवतोयस ना. चलो ते बाय. आय हाय. अरे अभि सॉरी आम्ही तुला बघितलंच नाही. इट्स ओके. पुरे. बस कशी नाही आली रे अजून. बस ना. तू बस ना. मी बघतो. मीही तोच विचार करत होतो. एक एक तास आधी बस स्टॉपवर येऊन लोक बसची वाट बघतात. ए अरे या बुद्धीची बॅटरी डाऊन का होते याची. बाकी अभ्यास काय म्हणतोय तुझा. अगदी छान. फक्त लक्ष लागत नाहीये. माझं ना हल्ली अभ्यासात लक्षच लागत नाही. काय सांगतेस. अरे काय सांगतेस काय. इतकं एक्झर्शन होतं ना दिवसभर. कंटाळा येतो रे मग रात्री अभ्यास करायचा. मस्तपैकी ताणून द्यावीशी वाटते. म्हणजे तुला झोप येते. हो पण मला तर अजिबात येत नाही. सारखी तूच दिसतेस डोळ्यापुढे. तुझं हसणं, तुझं बोलणं सगळं आठवतं. काही म्हणालास का तू. म्हणू का. छे कुठे काय. मनातले विचार. काय म्हणत होतीस तू. कंटाळा आलाय रे मला या डेली रुटीनचा. ओले माझ्या छोल्या.
का? अरे क्लास कॉलेज अभ्यास सारखी इकडून तिकडे पळापळ निवांतपणा असा नाही म्हणजे बघ ना आपण दोघंही रोज भेटून भेटून या बस स्टॉपवरच भेटतो आणि कणकवलीची पहिली बस गेली का हो? हो, आत्ताच गेली. गेली. काय होणार काय माहिती आता मला. गडबड गर्दी गोंधळ सतत कुठेतरी जायची घाईचे हे पण या फास्ट लाईफ मध्ये ना एक वेगळीच मजा असते बरं का. कसं आहे, सगळ्याच गोष्टी इंटरलिंक्ड असतात. इंटरलिंक म्हणजे म्हणजे बघ ना, उद्या बस स्टॉपवर यायला 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी बस चुकणार, कॉलेजला उशीर, लेक्चर बुडणार आणि मग मिस झालेलं सगळं भरून काढायला परत वेगळा वेळ काढावाच लागणार. त्यापेक्षा आधीच जरा वेग वाढवणं काय वाईट ग. हो रे पण शेवटी ही सगळी धावपळ धावपळ गडबडीचे. इथेच चुकतो आपण. या लाईफला धावपळ गडबड असे शब्द वापरले ना की हा वेग अगदी नकोसा वाटायला लागतो. त्यापेक्षा आपणच जर आपला ऍटिट्यूड बदलला ना तर डेली रुटीन सुद्धा मोनोटोनस वाटत नाही. सतत काहीतरी नवीन वेगळं चॅलेंजिंग, सगळंच कसं अनप्रेडिक्टेबल. सगळ्यात अनप्रेडिक्टेबल बरोबर हे अभि चल ना आपण तिकडे. अजिबात जायचं नाही. चल ना रे. ठीक आहे, हात बाहेर काढ, फक्त हात. हा हो, त्यापेक्षा मी भिजतच नाही. नको भिजू. नेहा, अगं भिजतेस काय? परीक्षा केवढी तोंडावर आली आहे. आजारी पडशील ना. आई आजारी बिजारी पण नाही रे. मस्त वाटतंय की तू पण ये ना. हो, नाही नको. नेहा, लहान आहेस का तू? हा. हे खरंच लहानच झाल्यासारखं वाटतंय आज. किती वर्षांनी दिसतीये मी आज. नेहा, आत ये. केवढी भिजतेस. तूच बाहेर ये ना एकदा. हा हा, ये 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 ये. माझ्यासाठी प्लीज. अरे ये रे. रिमझिम रिमझिम आ आ, रुमझुम रुमझुम आ आ, भीगी भीगी रुत में रिमझिम रिमझिम हो हो, रुमझुम रुमझुम हे हे, भीगी भीगी. ला ला. अरे गाढवा नुसता बघतोयस काय? केवढी कुडकुडतीये ती. जॅकेट दे जरा तुझं. केवढ्या जोराने हॉर्न वाजवतात. झालं का समाधान? ऍक्च्युली नाही. अरे देवा. अरे एवढं छान भिजल्यानंतर इथे बस स्टॉपवर काय बसायचंय? कुठेतरी जाऊया ना आपण. हा, कुठे जायचं? धनकवडी. धनकवडीची पुढची बस किती वाजता हो? अहो मला काय माहिती. जाताय ना. बरं कुठे जायचं आपण? लायब्ररी. पीए चालू आहे म्हणलं. लायब्ररी ही काय जागा झाली? कॅन्टीन सांग तिला. कॅन्टीन पेक्षा लॅब मध्ये जा. तिथले वास जास्त सुसह्य असतात. निदान कशात काय घातलंय ना हे तरी माहिती असतं. लॅब बीब काय नाही. दुर्गा. केळकर संग्रहालय. केळकर संग्रहालय. शैक्षणिक सहल काढायचा विचार आहे का तुझा? दोघांचीच. वैशाली सांग. वैशाली. शनिवार वाडा. का? आज शनिवार आहे म्हणून का? त्याचा काय संबंध इथे? मी तोच विचार करतोय. त्याचा काय संबंध? एवढा कसला विचार करतोय अभि? तेच ना. मस्त कुठेतरी जाऊन गरमागरम कॉफी पिऊ. वा, क्या बात आहे. कॉफी हाऊस चालेल. हो. धावे. चला. फार माती आहे. फार चिखल होतो हल्ली. डुकरं वगैरे आवडतात. आता हे दोघं जाऊन इतका वेळ. झालीस हिप्नोटाईज? हो. प्रेमात पडल्यावर बुद्धी भ्रष्ट होते बरं का. काय होते? भ्रष्ट. लाजतेस काय? भ्रष्ट झालीस ना. हा तर आता या पुढे ये पुढे. आपण असे कॉफी हाऊस मध्ये जाऊ.
झालं रे. 2च खुर्च्या. दिसल्या. 2च बरं का. एक परत आणि सेंटरला रेड रोज ठेवलेला फ्लॉवर पॉट. रेड रोज नाहीये यात. फील मधून बाहेर येऊ नकोस ग. बर. बॅकग्राऊंडला ऑर्केस्ट्रा सुंदर रोमॅन्टिक तारा चिमतोय. अगदी अशाच. आहा, काय मूड, काय अँबियन्स. अभि आणि नेहा असे समोरासमोर ते एकमेकांच्या डोळ्यात बघतील. हे अभि बघ ना. आणि अभि तिला म्हणे नेहा नेहा. फार सर्दी झाली आहे ग. शेमडा कुठला. कुठे नेण्याच्या लायकीचा नाहीस तू. तुला ना बस स्टॉपच बरा. गुलाब. इथला संपला होता ना म्हणून आणला. 15 का? लव. हो लवच. टेनिस मधलं लव रे. साधी सर्व्हिस सुद्धा रिटर्न करता येत नाही याला. काय घेणार. कॅपॅचिनो. 15 मी इथे आले ना की नेहमी हेच घेते. अच्छा म्हणजे आई बाबा भाऊ फॅमिली. 15, 30 छे रे. फॅमिली कुठे. बॉयफ्रेंड. मैत्रिणी. किती छान रोमॅन्टिक काढायला. हो 30, 40, 40 ऑल. ऍडव्हान्टेज. आता टेनिस सोड आणि बॅटिंग सुरू कर. नेहा तुला बॅट्समन बॉयफ्रेंड आहे का. का. हवाय. I know I stand in line until you think you have the time to spend an evening with me. And if we go someplace to dance, I know that there's a chance you won't be leaving with me. And afterwards we drop into a quiet little place and have a drink or two. And then I go and spoil it all by saying something stupid like I love you. I can see it in your eyes, you still despise the same old lines you heard the night before. And though it's just a line to you, for me it's true and never seemed so right before. I practice every day to find some clever lines to say to make the meaning come true. But then I think I'll wait until the evening gets late and I'm alone with you. The time is right, your perfume fills my head, the stars get red and oh the night's so blue. And then I go and spoil it all by saying something stupid like I love you. The time is right, your perfume fills my head, the stars get red and oh the night's so blue. And then I go and spoil it all by saying something stupid like I love you. 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 होय मी अगदी मजेत. नाही कामाचा लोड तर असणारच ना. हो ना. बाकी वास्तुशांत कशी झाली. हो घरी एक 4-5 महिने तरी अवघड आहे. नाही ग
हे आई पुढच्या महिन्यात गाडी बुक करीन म्हणतोय. का काय बाबांना केवढी हौस आहे सगळ्याची माहिती आहे मला. हो हो सांगतो तू. बरं ठेवू. आई आठवण काढत होती बरं का. होणाऱ्या सुनेची. काय ग अशी का बघतेस. अभि गेल्या एका वर्षात ना रोजच नव्याने प्रेमात पडते मी तुझ्या. ओ मॅडम ठीक आहात ना. हो रे. सांगते तर सांगू दे ना. सांग ग तू. तो मोबाईल ठेव बरं जरा बाजूला. तेच ना. बरं बाई बोल. हे तुला माहितीये नाही. भारी 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 भारी. ऐक ना रे असं काय करतोय. बरं बोल. तुला माहितीये मला तुझ्यातलं सगळ्यात जास्त काय आवडतं ते. काय. तुझ्या डोळ्यात बघते ना तेव्हा असं वाटतं की तुझ्या मनात खूप स्वप्न आहेत. फक्त स्वतःसाठीच नाही सगळ्यांसाठीच. आणि ती पूर्ण करण्याची धमकही आहे तुझ्या मनगटात. अभि तुझ्या प्रत्येक धडपडी मागे ना मला एकच विचार दिसतो की तुला आम्हाला सुखी ठेवायचं. सर ऑर्डर प्लीज. 2 कॅपेचिनोस. 1 मिनिट. चायला हे वेटर आणि फोन ना नको त्यावेळी येतात. शी. येस सर. सर या आय विल बी देअर. आता कुठे चाललास. नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांना म्हणावं आय एम परफेक्टली फाईन विथ वर्किंग ऑन द वीकेंड्स. या आय एम परफेक्टली फाईन विथ वर्किंग ऑन द वीकेंड. या शुअर. ओके. अगं नेहा याही विकेंडला बिझी ना. मनात नाहीये पण हिला पटत नाही ना म्हणून करावं लागतंय. अरे त्या टेक1 प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आली आहे ना. अगं पण मी काय सगळं मुद्दाम करतेय का. शेवटी याच्याच करिअरचा प्रश्न आहे. अगं त्या टेक1 प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आली आहे ना. इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड. शेवटी तुझ्या करिअरचा प्रश्न आहे रे. पण आता पण काय. हे कधी कधी ना आजूबाजूच्या सगळ्या लोकांकडे बघून काहीतरी विचित्रच विचार येतात रे डोक्यात. म्हणजे तुला मनोज सर माहिती आहेत ना माय बॉस. हा त्यांचं काय. अभि ही गॉट डिवोर्स रिसेंटली. रोज 15-15, 16-16 तास ऑफिस मध्येच असल्यावर दुसरं काय होणार आहे मला. हो ना. हे, त्यांना ना एक 3 वर्षाची छोटी मुलगी आहे साक्षी. खूप गोड आहे. दर शनिवारी येते ती आमच्या ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये. कोर्टाने नेमून दिलेले तास असतात ना सरांनी तिला भेटण्याचे. आणि सरांना तिच्यासाठी वेळ किंवा सुट्टी मिळणं तर अवघडच आहे. मग तीच येते. ती आली ना की तिच्यासाठी ढीगभर खेळणी आणि चॉकलेट्स आणून ठेवतात रे सर. रमून जाते चिमुरडी त्यात. मला बाबा खूप आवडतो असं सारखं चाललेलं असतं तिचं. पण लॅपटॉपला चिकटलेल्या बाबाला हे कधी ऐकूच येत नाही रे. त्रास होतो रे अभि असं काही बघितलं की. हे वेळे. अगं रडतीस काय. नेहा किती छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेतेस तू. नाही अभि ही छोटी गोष्ट नाहीये. अगं मला माहितीये रे कुणी आपणून वाहत जात नाही या सगळ्या. पण एकदा ह्यात अडकलं ना की सुटकाही नाहीच रे अभि. नाती तुटायला वेळ लागत नाही मग. अभि तुझी ही कामं ही धावपळ यामुळे आपल्याही बाबतीत असं काहीतरी घडेल की काय अशी भीती वाटते रे मला कधी कधी. नेहा अगं कुठल्याही प्रोफेशन मध्ये सुरुवातीच्या काळात असे कॉम्प्रोमाइजेस करावेच लागतात ना. दॅट डझंट मीन की सगळ्यांच्याच बाबतीत असं काहीतरी घडेल. अरे पण नेहा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. हो पूर्ण. आपल्या बाबतीत असं कधीच घडणार नाही. खात्री आहे मला. 1 मिनिट. हा बोल. आत्ता. अरे आत्ता मी खूप अर्जंट आहे का. दुसरं कोणी नाहीये का तिकडे विचार ना. दुसरं कोणी नाहीये का तिकडे. बरं ठीक आहे पोचतो मी अर्ध्या तासात. हा ठेवतो. अगं नेहा जावं लागेल अर्जंट मीटिंग आहे. हे पण उद्या आपण नक्की भेटू प्रॉमिस. मी फोन करीन तुला रात्री. हे रागवू नकोस ना प्लीज. नाही रे इट्स ओके. टेक केअर. येऊ मग. बाय. अभि ना जाओ छोड़ कर के दिल अभी
जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अगं मला माहितीये दिवाळी आली आहे पण घरी येणं अशक्य आहे. अगं का काय खूप जबाबदाऱ्या आहेत अंगावर. एनिवेज बरंच काम आहे मला. मी ठेवतो. बाय. 2 दिवस सुट्टी काढायला काय हरकत आहे? आईला किती बरं वाटेल याचा विचार केलास का? हे सगळं कुणासाठी चाललंय? आई बाबांसाठी, जवळच्या लोकांसाठीच. अरे पण त्यांना तुझा वेळही हवाय हे कसं कळत नाही तुला? अबे अरे किती आटापिटा करायचा जीवाचा. स्ट्रगल केल्याशिवाय काहीही मिळत नाही आयुष्यात. सगळ्यांना चालता लागतं रे या चक्रात. अँड वन्स यू हिट द राईट स्पॉट तुमच्या केपेबिलिटीजचं वजन आपोआपच सांगणार लागतं जगाला. अपेक्षा वाढतात, प्रगती होते. Keep going higher and higher. आणि एकदा वर पोहोचलं की मग सगळंच पैसा, प्रसिद्धी, यश, समाधान, ऐशोआराम सगळंच. थोडक्यात सुख. हे अभि तू चुकतोयस. पैसा पैसा नाही अभि. अभि तू चुकतोयस. अगं बरं झालं तू आलीस. मी मागे त्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोललो होतो ना, तो साईन करायचा आहे परत. आय एम डॅम एक्साइटेड. कंपनी हेडक्वार्टर्स मध्ये एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करणं, तेही 3 वर्ष, आणि पगार सुद्धा US मध्ये. वाव, व्हॉट अन एक्सलंट ऑफर. गुड. केव्हा चाललायस मग US ला? नेक्स्ट मंथ, नेक्स्ट वीक की उद्या परवाच? मी अशी का बोलतेस तू? आर यू नॉट हॅपी फॉर मी, फॉर अस? हे सगळं आपल्यासाठी चाललंय ना. हे काय? पोस्ट डेटेड चेक्स. पुढच्या 3 वर्षांचा सगळा पगार आहे तुझा. पण कशासाठी? तू तुझी बुद्धी विकतोस ना या लोकांना. मला तुझं मन आणि वेळ हवाय विकत. ऍडव्हान्स आहे दिलाय ना मी. So, what do you think about my offer, Mr. Abhijit Paranspe? Are you ready to sign the contract? अगं नेहा,
अभि अरे हे काय चाललंय? आता तरी जागा हो. खूप यशस्वी झालायस तू आज, पण सुख समाधान काहीच नाहीये तुझ्याकडे. अरे बुद्धीच्या मापपट्टीवर फक्त पैसा आणि यशच मोजता येतं रे. सुख समाधान प्रेम नाही. या गोष्टी मनाच्या भावनांच्याच आधारे मोजाव्या लागतात. सगळं मनासारखं चाललंय असं तुला सतत वाटत राहिलं, पण मनासारखं काहीच चाललं नाही. तू टाइम मॅनेजमेंट खूप छान केलंस रे, पण त्यात मला जराही वेळ दिला नाहीस. अभि अरे मला पैसा प्रसिद्धी कधीच नको होती रे. मला हवा होता तो आईबाबांचा नेहाचा सहवास. 2-4 निवांत क्षण हवे होते मला. मित्रांबरोबर गप्पा मारायच्या होत्या, टवाळक्या करायच्या होत्या. गुलाबांच्या फुलांचा वास उरात साठवायचा होता मला. पौर्णिमेच्या रात्री रस्त्यावरून एकटं चालत जायचं होतं. रमत गमत धो कोसळत्या पावसात चिंब भिसायचं होतं मला. माझ्या अपेक्षा खूप छोट्या आणि निरागस होत्या रे, पण त्याही पूर्ण करायला वेळ नव्हता तुझ्याकडे. हळूहळू माझ्या प्रत्येक अपेक्षेचा गळा घोटलास तू. मला जखडत राहिलास, थांबत राहिलास, आवरत राहिलास. एक एक घाव घालत मारलास तू मला. स्वतःच्या मनाला, स्वतःच्या मनाला, स्वतःच्या मनाला. क्यों हमें मौत के पैगाम दिए जाते हैं? क्यों हमें मौत के पैगाम दिए जाते हैं? ये सजा कम तो नहीं है कि जिए जाते हैं? क्यों हमें एक तू है कि हमारी नहीं तुझको परवाह. एक तू है कि हमारी नहीं तुझको परवाह. एक तू है कि हमारी नहीं तुझको परवाह. एक हम हैं कि तेरा नाम लिए जाते हैं. ये सजा कम तो नहीं है कि जिए जाते हैं? क्यों हमें मौत के
हे सगळं असं नको होतं रे मला. खरंच नको होतं. माझ्यासाठी, आईबापांसाठी आणि नेहासाठी जी स्वप्न बघितली ती कुठेतरी विरून गेल्यासारखी वाटतंय. जे मिळवण्यासाठी मी या सगळ्यात पडलो, जीवापाड धडपडलो, ते कुठे आज? असं वाटतंय मनाला काहीतरी वेगळंच हवं होतं आणि बुद्धी मात्र दुसरीकडेच नेत राहील. मला फक्त एकच लॉजिक कळत होतं रे. हॅपीनेस डझंट कम विदाउट हार्डवर्क. कष्ट केल्याशिवाय सुख नाही. पण मध्ये कुठेतरी सगळं गणितच चुकलं बहुतेक. आयुष्य नेहमीच एक गणित नसतं ग. ते कधी कधी एक सुंदर गाणंही असतं. आईबाबांच्या सुखासाठी पैसा अधिक 2 मजली बंगला अधिक सर्व सोयी सुविधा बरोबर सुख. हे गणित तू मांडलंस खरं. पण जर वर्षातून 2 दिवसही त्यांचा अभि त्यांच्या बरोबर नसेल तर त्यांना त्या बंगल्याचं काय अप्रूप राहणार? आपुलकी आणि प्रेमाच्या लईत जेव्हा बरोबर समेवर टाळी द्यायला अभि हजर असेल ना, तेव्हाच त्या गाण्याला गोडवा येईल. नेहाने सुद्धा खूप समजून घेतलं रे तुला. पण तिला सुखी ठेवण्याच्या नादात तूच दुरावत गेलास तिच्यापासून. या सगळ्या गोष्टी कळतच नाहीत रे मला. का माहित नाही. मे बी आय एम जस्ट नॉट मेड फॉर दॅट. नो यू आर नॉट. अगं मन आणि बुद्धी यांची आंदोलनं वेगळी असतात. अगदी झोका आणि घड्याळ आहेत की. आपले प्रांत वेगळे आहेत म्हणूनच आपले एकत्र राहणं गरजेचं आहे. तू एकटीच निघून गेलीस घर बांधायला भिंत बनवून. पण तुझ्या हे लक्षातच आलं नाही की घराला जर माझं छत नसेल तर वारा वादळ आत येणारच. मला मान्य आहे. मी हट्टीपणा केला, रागावले सुद्धा. पण तू माझा हक्काचाच आहेस ना? हो, खूप हक्काचा आहे. पण म्हणून माझ्यावर सारखा सारखा राग काढणंही बरोबर नाही. हो ना? अगं आपल्यातच दाटीवाटी होऊन कसं चालेल? आपण तिघं मिळून एक मी तयार करतो. तुझ्या माझ्याशी हा मी अपूर्णच असतो ग. आपले प्रांत जरी वेगळे असले ना तरी त्यातली सीमारेषा खूप पुसट आहे. आणि म्हणूनच तुझ्यात एक मी आणि माझ्यातही एक तू आहेस. अगं आयुष्याच्या गाण्यात जेव्हा मनाच्या समेवर बुद्धीची टाळी पडते तेव्हाच ते गाणं सुरेल होतं. हॅलो नेहा. अभि, वेळ मिळाला का तुला? हे रागवू नकोस ना प्लीज. खूप बोलायचं आहे तुझ्याशी. भेटशील? कुठे? बस स्टॉप. पावसात भिजतोय चिंब. लहानच का तू आता भिजायला? हो, लहानच झाल्यासारखं वाटतं. किती वर्षांनी भिजतोय आज मी. मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू. क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू. जो है अनकही, जो है अनसुनी, वो बात क्या है बता. मितवा कहे धड़कने तुझसे क्या. मितवा ये खुद से तो ना तू छुपा.
जाऊं, ये जिंदगी जो है नाचती तो क्यों बेड़ियों में है तेरे पाँव। प्रीत की धुन पर नाच ले पागल, उड़ता घर है उड़ने दे आंचल। काहे कोई अपने को ऐसे तरसाए, जो है अनकही जो है अनसुनी, वो बात क्या है बता। मितवा कहे धड़कने तुझसे क्या, मितवा ये खुद से तो ना तू छुपा। मितवा मितवा समेवर टाळी प्रस्तुती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे